जेव्हा सकाळी पंपावर आलो आणि पहिल्यांदा पेट्रोल टाकून घेतलं. बरेच दिवस झालं बाहेर जाणंच व्हाना. आज म्हणलं कुठेतरी जाऊन यावं. संग्राला म्हणलं गाडी जरा हवा कमी वाटते चेक करूया. हवा कमी असल्याचं कारण कळलं ते म्हणजे गाडी पंक्चर होती. गाडीचं टायर ट्यूबलेस त्यात पंक्चरवर पंक्चर म्हणलं वाटोळच. पंक्चरवाले काका म्हणले ह्याला तर ट्यूब टाका लागेल. मग तिथनं थेट आम्ही एमआरएफच्या शोरूम आलो. तिथं ट्यूब घेतल्यानंतर आम्ही त्याचं फिटिंग तिथंच करून घेतलं. तिथे एवढ्या खतरनाक मशिनरी होत्या त्यामुळे 5-10 मिनिटात सगळं टायर वेअर फिटिंग करून आम्ही तिथून निघालो. बराच वेळ आमचा इथंच गेल्यामुळे आम्ही म्हणलं जरा जवळच कुठून तरी फिरून यावं. 2 धरणाच्या पुढे आल्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो. हे वडापाव ह्या भागात टॉप आहे बरं का. 4-4 वडापावचा बुकना पाडल्यानंतर आम्ही तिथून निघालो बलकवडीच्या दिशेनं. इकडे जात असताना आपल्याला सगळीकडे भाताची खतरच बघायला मिळाली. तिथनं अर्ध्या तासातच आम्ही बलकवड धरणावर पोहोचलो. आमचं नशीब एवढं भारी आहे की आमच्या तालुक्यात 2 धरण आहेत. एक म्हणजे 2 धरण आणि दुसरं म्हणजे हे बलकवडी धरण. मागच्या एका व्हिडिओत आपण बलकवडी धरणातली 2 मंदिरं पण दाखवलेली. तुम्ही पण आता पावसाच्या दिवसात 1 डे ट्रिप काढून 2 बलकवडी बघायला नक्की या. धरण बघितल्यानंतर आम्ही वाईच्या दिशेने निघालो आणि एका तासातच वाईत आलो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉलो करा.